पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तो केवळ हेच म्हणत होता, मी तुला हेच करायला पाचारण केले, तू केवळ जाऊन ती भूमी घे, त्या भूमीचा ताबा घे, मी सगळं काही पुरवलंय, मी तुझ्या सोबत असेल, तू तुझ्यासारखाच असू शकशील, मोबदल्यावर आपली दृष्टी लाव, मोबदल्यावर आपली दृष्टी केंद्रित कर, घाबरू नकोस, घाबरू नकोस, घाबरू नकोस, घाबरू नकोस. तो असं म्हणत नव्हता की भीती अनुभवू नको, तो त्याला सांगत होता मी केवळ आपल्या दीर्घकाळच्या जवळच्या नात्यामुळे तुला प्रिय म्हणत आहे आणि तू खरंच प्रिय असल्यामुळे नक्कीच नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुझा प्रभाव छळ करणाराच होता. तू मला खोटं बोलून ते करण्यापासून रोखलं, ज्या गोष्टी मला करायच्या होत्या आणि ज्या करायला हव्या होत्या. तू खरोखर एक दयनीय दरिद्री सोबती आहेस, ज्याच्यासोबत मी मुळीच सहभागी होऊ इच्छित नाही. आणि हेच सांगण्यासाठी तुला पत्र लिहितेय की इथून पुढे मी तुला भेटणार नाही, जरी तुझं सानिध्य जाणवलं तरी. तुझ्यासमोर मी झुकणार नाही. माझा येशू नामक एक दोस्त आहे, ज्याने मला कधीच न सोडण्याचे वचन दिले आहे आणि नेहमी माझ्यासोबत तो असणार आहे. तो अतिशय सामर्थ्यशाली आहे. तो अतिशय सामर्थ्यशाली आहे आणि जरी तुझ्याकडे थोडं सामर्थ्य असलं तरीही तो तुझ्यापेक्षा फारच बरा आहे. आणि तू माझ्या विरोधात येऊ शकतेस, पण येशू माझ्यात वास करतो आणि माझ्यात जो आहे तो तुझ्यापेक्षा फारच मोठा आहे. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर योहानाचे पहिले पत्र 4:4 पहा. जरी मी तुला मला भेट देण्यापासून रोखू शकत नाही, पण तुला दुर्लक्ष करण्यात येईल हे सांगू इच्छिते. मी माझा मित्र येशूसोबत नातं स्थापण्यात फार व्यस्त आहे आणि तुला देण्याकरता माझ्याकडे वेळच नाहीये. मी येशूसोबत जितका वेळ घालवते तितकं धैर्य मला मिळतं आणि तो मला जगण्याची नवी पद्धत शिकवतोय, जी रोमांचक, साहसी आणि निर्भयी अशी आहे. मी तुला हेही सांगू इच्छिते की मला तुझा फार अनुभव असल्यामुळे मला माहितीये तुझं ऐकल्याने कशी स्वतःची हार होते आणि तू किती खोटारडी आहेस. आणि हे मी जमेल तितक्यांना सांगत राहीन. तुझ्यासोबत वाया घालवलेले दिवस मला परत मिळतील आणि मी उत्तम रीतीने फलद्रूप होईन. येशूकडे मला नेल्याबद्दल धन्यवाद. पहा, तू मला इतकं दयनीय केलंस की मी मोकळं होण्याचा मार्ग शोधला आणि मला येशू भेटला, त्याने मला मुक्त केलं. तुझा वेळ वाया घालवण्याचं ठरवल्यास आणि माझं पत्र मिळूनही मला भेट देण्याचा विचार केलास, तुला केवळ परमेश्वराचा विश्वासच मिळेल आणि हा निर्णय की मी घाबरणार नाही, मी कधीही घाबरणार नाही. चला देवाची स्तुती करा. आणि हो, मी पत्र लिहिलं. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की भीती तुमच्या जीवनातून कधीच नाहीशी होणार नाही आणि भीतीची भावना तुमच्या आयुष्यातून कधीच नाहीशी होणार नाही. तुम्हाला फक्त भीती वाटतीये म्हणजे तुम्ही त्या भीतीत जगण्याची गरज नाही. तुमचं माहित नाही, पण याचं प्रकटीकरण मला अनेक वर्षांपूर्वी झालं, कारण मला सतत भीती वाटू नये असं मला वाटतं. पण देवाची इच्छा होती की मी भीती अनुभवू नये, आपलं धैर्य बाळगावं. धैर्य म्हणजे भीती वाटत असतानाही तुम्हाला वाटणारी किंवा देवाच्या इच्छेनुसारची कृती करावी आणि आपण आपल्या भावनांना आपल्यावर फारच हुकूमत गाजवू देतो. आणि म्हणूनच स्वीकारण्याजोगी ख्रिस्ती प्रवृत्ती अशीच हवी की मी घाबरणार नाही, नक्कीच नाही. मनातल्या मनात म्हणा की मी कधीही घाबरणार नाही. पुन्हा सांगते, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भीती जाणवणार नाही. खरं तर मी खात्रीने सांगते तसं होईलच, पण याचा अर्थ असा की तुम्हाला भीती जाणवेल आणि भीत असतानाही तुम्ही ते कराल जे तुम्ही करायला हवं. तसं करण्याचा तोच एक मार्ग असेल तर ते भीत असताना तुम्ही करायला शिका. भीतीला तुम्हाला अडकून ठेवायला देऊ नका. बायबलमध्ये 365 वेळा म्हटलंय की 365 वेळा घाबरू नको. हे इतकं का आहे? कारण देवाला साहजिकच माहितीये की जसा तो तुम्हाला विश्वास देतो तसाच आपल्याला सैतान भय देतो. सैतान जे काही आपल्याला देतो ते परमेश्वर देऊ इच्छित असल्याच्या उलटच असतं. आपण देवाकडून विश्वासाद्वारे स्वीकारतो, सैतानाकडून भयाद्वारे स्वीकारतो. आपण आपल्या आयुष्यात देवाला विश्वासाद्वारे स्वीकारतो आणि आपण भयाला शरण जाऊन शत्रूला आत येऊ देतो. म्हणून विश्वासापासून विश्वासापर्यंत जगा, विश्वासापासून भयापर्यंत आणि पुन्हा भयापासून विश्वासापर्यंत नाही. तर
जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार काही गोष्ट करू इच्छितो किंवा त्याचा फायदा कुणाला होणार असेल, तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की सैतान आपला विरोध करत आपल्याला घाबरवेल. तो आपल्या मनात विचार पेरू शकतो, पण ते विचार परमेश्वराशी सहमत आहेत की नाही हे समजायला शिकायला हवं आणि धुडकावून लावायला हवं आपण आणि म्हणायला हवं की सैतान खोटारडा आहे. चला सराव करूया. म्हणा, सैतान खोटारडा आहे. आता यहोशवा 1 अध्याय 1 वचनापासून सुरुवात करू. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर परमेश्वराने मोशेचा मदतनीस नूनाचा पुत्र यहोशवा यास सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावलाय, तर उठ आणि त्याची जागा घे. वाह, काय काम आहे, काय काम आहे. जाऊन मोशेची जागा घे. मोशे काय करत होता हे तो पाहत होता. लोक त्याच्या इच्छेप्रमाणे न झाल्यास कसे वागत हे देखील तो पाहत होता. इतकी वर्ष ते मोशेसोबत रानात होते आणि हे सगळे इस्रायली लोक केवळ कुरकुर बडबड तक्रार करत होते आणि प्रत्येक चुकीसाठी मोशेला दोष देत असत. तर आता मोशे मरण पावला आणि देव यहोशवाला म्हणतोय की आता तू उठ, आणखी काही करण्याआधी तू उठ. म्हणजे हा आणखी एक स्वतःचाच संदेश आहे. याचा अर्थ शारीरिकरित्या उठणं असा नव्हे, तर सर्वप्रथम आतून जागृत व्हा. आणि हेही मी या दिवसात करू इच्छिते की लोकांना आतून जागृत करणं. तुम्हाला हा निर्णय घ्यायला लावणं की तुम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार वागाल, ज्याचा सामना करायला हवा त्याचा कराल, ईश्वराच्या इच्छेनुसारची व्यक्ती बनाल आणि येशू ज्या गोष्टींसाठी मरण पावला त्या सगळ्या तुम्हाला लाभो. पण त्यासाठी निश्चय हवा, आपल्या आतून असलेला पवित्र निश्चय. आणि मी त्याला आतून जागृत होणं असं म्हणते. बाहेरून जागृत होण्याआधी तुम्ही आतून जागृत व्हायला हवं. आमेन. शत्रू आपल्याला नेहमीच हार मानण्यास आणि आपण ते करू शकत नाही असं सांगतो. पण जसं आपण आत जाऊ लागतो आणि सगळं मार्गी लागून जे आपण करायला हवं ते करणं थांबवतो, तर मग गोंधळ होतो. तो म्हणाला, तर उठ इस्रायल लोकांस, जो देश मी देत आहे त्यात या सर्व लोकांसह यार्देन उतरून जा. यार्देन उतरून जा. पुढचं वचन अद्भुत आहे आणि आपण हे वचन जर चुकवलं तर आपण देवाचा अद्भुत संदेश गमावू. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हास दिले आहे. ठीक आहे. तो असं नाही म्हणाला की अमुक केल्यास मी तुम्हाला ही भूमी देईन. तो म्हणाला, मी तुला भूमी दिली आहे, जा व ती ग्रहण कर. नाही, तुम्ही ऐकलं नाहीत. अद्भुत जीवन जगण्यासाठी लागणारं सगळं काही मी तुला दिलं आहे. उठ आणि तू ते ग्रहण कर. उठ आणि ग्रहण कर. आमेन. म्हणजेच तुम्ही एक पवित्र निश्चय करायलाच हवा की माझ्या मुक्तीसाठी येशू मरण पावला, मी मुक्त होणारच आहे. मी धीट, साहसी, सुरक्षित, आत्मविश्वासू होण्यासाठी येशूने मरण पत्करलं. मी त्याच पद्धतीने जगणार आहे. येशू मरण पावला ते मी चिंता करत त्रस्त होऊन जगत राहावं म्हणून नाही. त्यामुळे मी चिंता करत जगणार नाही. आमेन. मी बोलताना माझ्याकडे पहा. तुम्ही जर ठरवलं नाही तर परमेश्वराच्या इच्छेनुसार तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि तुमच्यासाठी इतर कुणी निश्चय करू शकत नाही. मी म्हटलं, तुमच्यासाठी इतर कुणीही निश्चय करू शकत नाही. पण जर तुम्ही निश्चय केला तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आमेन. तुम्हाला देवाच्या इच्छेनुसार काही मिळायचं असेल, नरकातला कोणताच सैतान, पृथ्वीवरची कोणतीच व्यक्ती ते मिळण्यापासून रोखू शकत नाही, केवळ तुम्ही तग धरून ठेवला तर. म्हणजे आपलं भाग्य हे इतरांच्या हातात नव्हे तर आपल्यात आणि परमेश्वरामध्ये आहे, हे लक्षात घ्या. आमेन. तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हास दिले आहे. रान व हा लबानोन पर्वत, महानद फरात येथपर्यंत, हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे, महासमुद्रापर्यंत. मुलूक तुमचा होईल मावळतीकडे, महासमुद्रापर्यंत. मला 5वं वचन फार आवडतं. तुमच्या हयातीत तुमच्या पुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेसोबत मी राहिलो तसा तुझ्याबरोबर मी राहीन. मी तुला अंतर देणार नाही, तुला टाकणार नाही. आता इथे आणखी एक मोठा संदेश आहे. जरी तो म्हणाला जाऊन मोशेची जागा घे, तो इथे म्हणतोय पण तू मोशेसारखंच असायला पाहिजेस असं नाही. मोशेने जे केलं तेच तू करावंस असं नाही, किंवा तो ज्या प्रकारे बोलायचा किंवा ज्या प्रकारे प्रार्थना करायचा किंवा त्याच्यासारख्या गोष्टी कराव्यात, कारण केवळ मी त्याच्यासोबत असल्याने तो यशस्वी झाला. आणि जसा मी मोशेसोबत होतो तसाच मी तुझ्यासोबत राहीन. जसा मी मोशेसोबत होतो तसाच मी तुझ्यासोबत राहीन.
चला, मी काहीतरी चांगलं सांगू इच्छिते. याचा अर्थ तुम्हाला कळतो का की देव तुम्हाला जे काही करायला सांगतो, मग ते तुम्हाला कितीही अशक्य वाटो, जर परमेश्वर म्हणाला तर तुम्ही ते करूच शकता. पण तुम्ही ते करणार नाही जोवर तुमचा विश्वास नसेल की परमेश्वर ते तुमच्याद्वारे करू शकेल. जर परमेश्वर इतरांच्या यशात त्यांच्यासोबत असतो, तसाच तो तुमच्यासोबतही असणारच आहे. खरं तर जर यहोशवाने मोशेप्रमाणे होण्याचा प्रयत्न केला असता तर तो अपयशी ठरला असता. अनेक लोक अपयशी होतात कारण त्यांच्यात ते कोण आहेत तसे राहण्याची हिंमतच नसते. ते सतत इतर कोणीतरी होण्याच्या प्रयत्नात असतात. परमेश्वराने तयार केलेल्याप्रमाणे नव्हे तर इतर कुणासारखे तरी. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश देण्याविषयी या लोकांच्या वाडवडिलांस मी आणभाग केली आहे तो तू यांस वतन करून देशील. मात्र तू खंबीर हो व हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे मान्य करून पाळ. ते सोडून उजवी डावीकडे जाऊ नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती होईल. म्हणजे तो हेच सांगत आहे की परमेश्वर जे करायला सांगतो तेच तुम्ही करायला हवं. देवाने जे करायला सांगितलं त्यापासून नजर फेरू नका, डावी उजवीकडे पाहू नका, तर आपली दृष्टी सरळ ठेवून ते करा. आज मी हे म्हणू शकते का की देवाने तुमच्या मनात जे काही घातलंय तसंच करा. आपल्या शेजारच्यालाही सांगा की जा आणि ते करा. आता आणखी 2 वचनं. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे, म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशःप्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्यासोबत असणार. तर 4थ्या वचनात तो 3 वचनांचा वापर हे सांगण्यास करतो, भीतीने थांबू नका. तो हेच म्हणतोय की तुम्हाला केवळ बाहेर पडून ती भूमी ग्रहण करायची आहे आणि बाकी सगळं मी पुरवलेलं आहे. मी तुमच्या सोबत असेन. तू स्वतः सारखाच राहा. मोबदल्यावर आपली दृष्टी ठेव. घाबरू नको, भिवू नको, घाबरू नको, भिवू नको. बघा, तो असं म्हणत नव्हता की तुला भीती जाणवणार नाही. तो त्याला सांगत होता भिवू नको, कारण त्याला माहित होतं की त्याला भीती वाटेल. पण तो म्हणाला त्याने तुला थांबवू देऊ नको. ही अजब बाब आहे की आपण परमेश्वराचं ऐकण्याऐवजी भीतीचं ऐकून कशी मात खातो, आणि ते चुकतं. तर येशूने आपल्या मरणाने आणि पुनरुत्थानाने आपल्यासाठी काय मिळवले? सर्वप्रथम पवित्र आत्म्यात नीतिमत्ता, शांती आणि आनंद. तर मग आपण दोषी वाटण्यात किती वेळ वाया घालवतो? चिंता करत, त्रस्त होऊन आणि नैराश्यात आपण किती दिवस वाया घालवतो? नैराश्यात उदास राहून सैतानाला तुमचा आनंद हिरावून घेऊ देऊन तुम्ही किती दिवस वाया घालवता सांगा मला. त्यामुळे तुम्ही तसे जगत नाही ज्यासाठी येशूने मरण पत्करलं. बघा, तुम्हाला माहितीये, दोषमुक्त राहण्यास अधिक हिंमत लागते आणि इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा येशूने म्हटले की येशूवरच्या तुझ्या विश्वासाद्वारे मी तुला माझ्यासोबत योग्य असे केले आहे. पण सैतानाची सतत अशी इच्छा असते की आपल्याला नेहमी कशाबद्दल तरी चूकच वाटावं. आणि तुम्ही जर प्रार्थना करत असाल, तुम्ही वचन ऐकत असाल आणि ऐकलेलं लक्षात राहत नसेल, आणि बायबल वाचत असाल, तुम्हाला समजत नसेल, पुरेसं हे कधी पुरे असतं सांगा मला? सैतानाचं ऐकल्यास ते कधीच पुरेसं नसतं. आणि म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी मला प्रभूने सांगितलेलं आठवतंय. तो म्हणाला, जॉयस, जर तुला आपल्या विश्वासाचा वापर मोठ्या गोष्टीसाठी करायचा असेल तर दोषमुक्त जगण्यासाठी आपल्या विश्वासाचा वापर कर. कारण मला सतत कशाबद्दल तरी दोषी वाटत असायचं. आणि मग अंतिम मुद्दा असा की बायबल म्हणतं, जेव्हा आपण पाप करतो, जे आपण करतोच, तेव्हा ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने क्षमा आधीच केली आहे. आपण पश्चाताप करायला हवा, म्हणजेच पापाबद्दल खेद असायला हवा, त्यापासून दूर जायला हवं. आणि तसं केल्यावर आपण विश्वास ठेवतो की देवाने आपल्या पापाची क्षमा केली आहे. तो ते विसरतो, त्याला काढून टाकतो, जसं पूर्वेपासून पश्चिम दूर असतं. म्हणून जेव्हा मला दोषी वाटतं ते सैतानाकडून असलेलं असत्य असतं, कारण परमेश्वर म्हणतो मी ते विसरलो, म्हणूनच मी विसरायला हवं. तुमच्या मुक्तीसाठी येशूने मरण पत्करलं. काल केलेल्या चुकांबद्दल दोषी वाटत
दिवस वाया घालवू नका, कारण तुमच्या भावनांचं मी काहीच करू शकत नाही, पण कसं जगावं हे सांगू शकते. आणि जर तुम्ही जसं जगायला हवं तसं जगाल तर तुमच्या निर्णयाशी तुमच्या भावना सहमत होतील. समजलत का? तुम्ही कशावरही विश्वास ठेवण्याआधी तुम्ही तुमच्या भावना योग्य होण्याची वाट पाहू शकत नाही. प्रथम तुम्ही विश्वास ठेवा, आपल्या विश्वासानुसार कृती करा आणि मग तुमच्या भावना त्यासोबत जुळतील. आणखी एकदा सांगायला हवंय, बघा, आपण आपल्या भावनांचं फार ऐकतो, पण मला वाटतंय. पण त्यासाठी माझ्याकडे एक पुस्तक आहे, तुमच्या भावनेच्या पलीकडे जगा. साधारण तीन आठवडे झाले मला खोकला आहे आणि माझा घसा खराब आहे. मी कोरेलंडो स्प्रिंगमध्ये होते. साधारण 3 आठवड्यापूर्वी मी कोरेलंडो स्प्रिंगमध्ये होते आणि शनिवारपर्यंत माझा आवाज असा झाला, मला बोलताच येईना. तुम्ही अशी मजा केली नसेल की तुम्ही काही हजार लोकांसमोर बोलायला उभे राहता, पण तुमचा आवाजच निघण्यास नकार देतो. पण असो, त्या दिवशी मी आपली शर्यत संपवण्याविषयी बोलत होते आणि म्हणून मी ते ठरवलं आणि मी कसंबसं बोलले आणि ते संपवलं. आणि मी म्हटलं, तुम्ही ऐकायला तयार असाल तर मी बोलायला तयार आहे, पण असो, मला बराच खोकला होता आणि मी मध्येच खोकले तर तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगितलं. तर काही झालं नाही, फक्त इतकंच की सैतान माझं तोंड बंद करू पाहतो, पण त्याचा उपयोग नाही. आपण आपलं पुढे सरकूया. आणि माझे पती सांगतात, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. पण पाणी प्यायला मी बोलणे इतक्या वेळ थांबवू शकत नाही. असो, मी कुठे होते मला आठवलं. भावनांना तुमच्या जीवनावर राज्य करू देऊ नका. केवळ तुम्हाला दोषी वाटतं म्हणजे तुम्ही दोषी आहात असं नाही. तुम्ही परमेश्वराकडे क्षमा मागितली, प्रामाणिकपणे मनापासून त्या गोष्टी तुम्ही ठेवू इच्छित नसाल तर वचनावर विश्वास ठेवा. तुमच्या भावनेपेक्षाही विश्वास महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा भावनेपेक्षा देववचनावर अधिक विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या भावना सहमत होतीलच. हे लक्षात ठेवा, कारण तुम्ही देववचनावर विश्वास ठेवता तेव्हा भावना सहमत होतातच. आमेन. ठीक आहे, आपण सर्वप्रथम विश्वास ठेवतो, नंतर सगळं येतं. आता परमेश्वरासोबत जवळचं नातं असण्यासाठी तो मरण पावला. तुमचं देवासोबत जवळचं आणि दृढ नातं आहे का? म्हणजे आपल्याकडे सामर्थ्य असावं. आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपण कुरकुर करत वायफाय बरत बसायची गरज नाही. मला जमत नाहीये, हे खूपच आहे, हे फार कठीण आहे. नाही, आपल्यात सामर्थ्य आहे. ख्रिस्ताला मरणातून उठवलेलं सामर्थ्य आपल्यात वास करतं. आपल्याला जे करायला हवं ते आपण ख्रिस्ताद्वारे निश्चितच करू शकतो. जो आपलं सामर्थ्य आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला एक सांगू का, तू एकटी माता खूप सुंदर आहेस. तुझा नवरा जर तुला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत निघून गेला असेल, तो तुमच्या मुलांच्या संगोपनात हातभार लावत नसेल, तुम्ही एकटेच सगळं करत असाल तर कधीच म्हणू नका हे माझ्यासाठी कठीण आहे, मी हे करू शकत नाही. तुम्ही म्हणा, माझं सामर्थ्य असलेल्या ख्रिस्ताद्वारे मी हे निश्चितच करू शकते, नक्कीच करू शकते. मी परमेश्वर मला पुरवेल, तो माझा मार्ग तयार करेल. मला आई वडील आजी आजोबा सगळ्या भूमिका पार पाडायच्या असतील तर जर परमेश्वर माझ्या बाजूने आहे तर मी सगळं काही करू शकते. तुम्ही विश्वास ठेवला नाही तर ते कधीही घडणार नाही. आपण स्वतःपासून मुक्त होऊ शकतो. देवाच्या इच्छेनुसारची व्यक्ती बनवू शकतो. बंधनातून मुक्त, भय आणि व्यसनातून मुक्त आणि सर्व पापांची क्षमा मिळवू शकतो आता आणि सदा सर्व काळ. आत्मविश्वास आणि जीवन. इफिस्करास अध्याय 3 वचन 20 मधून एक गोष्ट सांगणार आहे. चला आपण हा शास्त्रपाठ पाहू. फारच लोकप्रिय असा शास्त्रपाठ. असो, या इकडच्या अर्ध्या भागाला इफिस्करास अध्याय 3 वचन 20 आवडतंय का? ठीक आहे. वाव, आपल्याकडे इफिस्करास अध्याय 3 वचन 20 चे लोक आहेत. वावा, हे चांगलंच आहे. परमेश्वराची स्तुती असो. बहुधा इथून निघायच्या आधी ते कोण आहेत ते कळेल, माहित नाही. मला वाटतं की आपण अनेक वचनं वर्षानुवर्ष वाचून सुद्धा मुद्दा चुकू शकतो. आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फार करावयास जो शक्तिमान आहे त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फार करावयास जो शक्तिमान आहे. फार करावयास जो शक्तिमान आहे.
आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे. दुसरं भाषांतर म्हणतं आपल्यात कार्यरत असलेल्या सामर्थ्याद्वारे. मला वाटतं की आपण जेव्हा हा शास्त्रपाठ पाहतो आपल्याला वाटतं की ठीक आहे, मी परमेश्वराला काही विचारू शकते आणि तो ते करेल, कारण त्याचं सामर्थ्य माझ्यात सक्रिय आहे. मला जे करायचंय त्याकरता तो मला सक्षम करेल, तो मला तयार करेल, कारण त्याचं सामर्थ्य माझ्यात सक्रिय आहे. मला जे करायचं आहे त्यासाठी तो मला सक्षम करेल आणि तयार करेल. बघा, तुम्ही व्यवस्थित वाचायला हवं. मी प्रत्येक भाषांतरात पाहिलं आणि प्रत्येकात एकच गोष्ट म्हटलेली आहे, परमेश्वर आपल्याद्वारे गोष्टी करतो. पण हो, परमेश्वर आपल्यासाठी गोष्टी करतो. मला वाटतं आपण बराच काळ बसून वाट पाहतो की देव आपल्यासाठी सगळंच करेल आणि त्याची इच्छा असते की आपण म्हणावं की देवा, मी हे तुला करायला सांगते, पण हे तू माझ्याद्वारे करशील हे मी जाणते. मला माहिती आपण सहकारी आहोत आणि जर तू माझ्यासोबत असशील तर तू सांगशील ते मी करू शकेन. चला, देवाची स्तुती करा. किती जणांना हे समजतं, कारण हे खरंच खूप महत्वाचं आहे. हे देवा, मला चमत्काराची गरज आहे, काही नवं घडून यायची गरज आहे. देवा, तू मला चमत्काराची गरज आहे. देवा, मला कर्जमुक्त कर. देव काय करेल ते मी सांगते, तो तुम्हाला नोकरी देईल. कदाचित 2 नोकऱ्याही देईल. तो तुम्हाला ओव्हरटाईम सुद्धा देईल. आमेन. आपल्याला नेहमी वाटतं की आपण केल्यावर देवाने ते पुसून टाकावं आणि परमेश्वर तुम्हाला मदत करेल. तो तुमचं वैवाहिक जीवन सुधारेल, पण तो बहुधा तुम्हाला त्यासाठी तोंड बंद ठेवायलाही सांगेल. नक्कीच सांगेल. ही केवळ वॉर्मअपची वेळ आहे. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे त्याला देवाने बदलावं अशी आपली इच्छा असते. आपल्याला त्याने उत्तम वागवावं म्हणजे आपलं जीवन छान असेल. आणि परमेश्वर म्हणतो, तू त्याची काळजी करू नकोस, मला तुला बदलू दे. मला तुझ्यात कार्य करायचंय, मला तुझ्याद्वारे काहीतरी करायचंय. आपल्यात कार्यरत असलेल्या सामर्थ्याद्वारे परमेश्वर आपल्या आशेपेक्षा, विनंतीपेक्षा, विचारापेक्षा कित्येक पटीने अधिक करण्यास समर्थ आहे. आणि त्याचं सामर्थ्य असंच कुठेतरी काहीतरी घडवत कार्यरत नाही, तर ते आपल्यात कार्यरत आहे, आपल्या आत कार्यरत आहे, हे लक्षात घ्या. आमेन. आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुमच्यात कार्यरत आहे. मुक्त होण्याची वेळ आहे असा मला विश्वास आहे. हिम्मत म्हणजे भय, ज्याने आपली प्रार्थना हिरावून घ्यायचं ठरवलंय. हिम्मत असलेल्या व्यक्तीला हे माहीत नसतं की ते सोपं नसणार आहे, पण तरी ते हिमतीने करतात. हिम्मत भयाला सामोरी जाते आणि म्हणते, मला भीती वाटते, पण माझ्या वाटण्याने मी स्वतःला थांबवणार नाही. आपल्याला भीती वाटली नाही तर आपल्याला हिमतीची गरजही लागणार नाही. धैर्याने जगण्याचा निश्चय करूया आपण. आता मी तुमच्याशी तुमच्या जीवनात परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याच्या हिमतीविषयी बोलू इच्छिते. कित्येक लोक असं म्हणतात की माझ्या जीवनात परमेश्वराची इच्छा काय आहे? जॉयस, माझ्या जीवनात परमेश्वराची इच्छा काय असेल तुला वाटतं? मला नाही माहीत. मी काय करते हे मी स्वतःला समजवू पाहते. जॉयस, मी काय करावं असं तुला वाटतं? मला नाही माहीत. प्रार्थना करा आणि मी ज्या प्रकारे शिकले तसं देवाचं ऐकायला शिका. म्हणजे असं नाही की आपण कुणाला सल्ला देऊ इच्छित नाही, पण आपल्याला चूक होण्याची भीती वाटते आणि आपण चुका करून म्हणून आपण निर्णय घेऊ इच्छित नाही, आपण बाहेर पडू इच्छित नाही, कारण आपल्याकडून चुका होतात. पण एक सांगू का? बघा, कदाचित तुम्ही 1000 चुका केल्या म्हणजे तुम्ही चूक आहात असं नाही होत. याचा अर्थ इतकाच की तुम्ही चूक केली आणि त्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग मी चूक केली हे स्वीकारणं. चूक जर झाली असेल तर त्यावर मात करायची. मी चूक केली हे स्वीकारायचं. उगाच ते लपवण्याचा प्रयत्न करून निमित्त शोधणं आणि म्हणणं की मी चुकलो देवा, हो मी चुकलो, मला वाटलं त्याची इच्छा होती की मी ते करावं. जोवर तुम्ही प्रयत्न करत राहता तोवर तुम्ही अपयशी ठरत नाही. अपयशी होण्याचा एकच मार्ग प्रयत्न थांबवणं. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा.
याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.